पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळतेय। भाजप आमदारांच्या बैठकीत अधिकृत घोषणा होणार असल्याचंही बोललं जात आहे। तर उद्या भाजप आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि याच बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली होत आहेत, मोठा निर्णय होतोय। भाजपचं विधिमंडळ पक्षनेते पद हे देवेंद्र फडणवीसांना जाण्याची शक्यता आहे। तसं नाव सुद्धा निश्चित झाल्याचं कळतंय, शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। आता फक्त उद्या भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर एकंदरीतच भाजपकडून विधिमंडळ पक्षनेते पदाची माळ सुद्धा फडणवीसांच्या गळ्यात टाकली जाण्याची शक्यता आहे। एकंदरीतच मुख्यमंत्री म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचंच नाव निश्चित झाल्याची माहिती मिळतेय। औपचारिक घोषणा होणं बाकी आहे आणि त्यानंतर एक दुसरी जबाबदारी सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडे जाण्याची शक्यता आहे, ती म्हणजेच विधिमंडळाचं पक्षनेते पद जे आहे ते सुद्धा फडणवीसांनाच मिळणार असल्याचं समजतंय आणि मात्र याची सुद्धा औपचारिक घोषणा बाकी आहे। उद्या ही औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे, कारण की उद्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे आणि या सगळ्यांच्या याच बैठकीमध्ये ही घोषणा होण्याची शक्यता आहे।